या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। नमस्कार, लोकप्रधानमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बदलापूर येथे झालेल्या 2 चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्थ काल जो आरोपी होता, मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे। एन्काउंटर झाल्यानंतर खूप काही वादविवाद सध्या होत आहेत। काही विपक्ष सध्या या एन्काउंटरवर आक्षेप घेत आहेत। एकंदरीत या जो एन्काउंटर झाला याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडत आहे। काहींच्या डोळ्यात दुःखाश्रू आहे तर काहींच्या ठिकाणी फटाके फुटक आहेत। कॉलेजच्या तरुणामध्ये याबाबत काय आहे, त्यांचं मत काय आहे, प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सोलापूर शहरातील प्रसिद्ध संगमेश्वर या कॉलेजजवळ। आपल्यासोबत काही संगमेश्वरचे कॉलेजचे विद्यार्थी जोडले आहेत। जाणून घेऊया त्यांच्या मनात या प्रकरणावर काय वाटतं त्यांना। नाव पगडे, कोणत्या इयरला शिकतो? 12वी। काल जो बदलापूरचा एन्काउंटर झाला अक्षय कसं बघतो या एन्काउंटर? काय चांगला झाला एन्काउंटरला, फाशी तर व्हायलाच पाहिजे तिला। आम्हाला चांगलं वाटलं आहे। आधीच्या पुढं असं काय होऊ नये, पोलीस पण बरोबर कारवाई चालू आहे। चांगलं काम केलं तिने। काहींची मागणी अशी होती की पोलिसांनी कायदा सुव्यवस्था न पाळता डायरेक्ट एन्काउंटर केलेले आहे। जस्टिस म्हणजे पुढच्या कोर्टामध्ये गेलो तर त्यांना लोकल फाशी शिक्षाही होणार होती, पण पोलिसांनी याच्यामध्ये कोर्टाची वेळ न बघता डायरेक्ट एन्काउंटर केले। ही एन्काउंटर करणं योग्य वाटतं तुला? योग्य वाटतं का त्याला फाशी व्हायला पाहिजे होती? फाशी तर एन्काउंटर मारायचं तर होतच तर मला वाटतं की हा खूप योग्य झाला आहे। अजून जर आपण कायदेशीर केला असता अजून त्याला अजून एक थोडी 5-6 वर्ष तर हे झाली नसती फाशी। हा एन्काउंटर झाला, हा अहो त्याचा जीव मारलेला बरोबर आहे। म्हणजे आता कायदा कशाला केलाय तर मग आता ठेवायचं बरं तर मग अशा प्रकारे जर आपण एन्काउंटर करत गेलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो ना। कोणी पण भरदिवसा कुठं पण मर्डर करून टाकेल। ते त्याला हे असतं ना, रेप केल्यावर कसं कायदा काय मारलेलंच बरोबर आहे। परत रेप करेल ना त्यांनी कायद्याने। बदलापूर येथे 2 चिमुरडीवर अत्याचार झाला होता 2 महिन्यापूर्वी। जो मुख्य आरोपी होता अक्षय शिंदे, परवा त्याची पोलिसांनी एन्काउंटर केलेले आहे। एन्काउंटरनंतर खूप महाराष्ट्र आणि सोलापूर शहरात याचे पडसाद पडत आहे की एन्काउंटर व्हायला नाही पाहिजे ते। तर ते एकंदरीत या प्रकरणात तू कसं बघतो? या प्रकरणी सांगायचं झालं तर असं आहे की त्या आरोपीला न्याय मिळणं गरजेचं होतं, पण जे एन्काउंटर करून पोलिसांनी जे चूक केलेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे। कारण कोर्टाच्या थ्रू जे झालं असतं काम ते ह्याने गडबड करून आपल्या फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेलं आहे। पण काही महिला पण आक्रमक होत आहेत की जे अशा लोकांना अशाच प्रकारे शिक्षा व्हायला पाहिजे असे चालू मत आहे सगळ्यांना। नाही, मग या आपल्या देशात कोर्ट आहे, संविधान आहे, त्या संविधानानुसार चालवावं लागणार आहे। नाहीतर असं कोणी येईल आणि कोणालाही एन्काउंटर करून असं बरबाद होईल ते। मग अशा लोकांना एकंदरीत बाळासाहेब ठाकरे यांची स्पीच पण व्हायरल होते की मध्यंतरी अशा लोक जे असे कृत्य करतात त्यांना कायदा सुव्यवस्था न बघता डायरेक्ट अशा लोकांना तिथंच ऑन द स्पॉट उडायला पाहिजे, अशी जी कालची घटना घडली नाही। पण कालची जे पोलिसांचं जे म्हणणं होतं ते खिशातून चोरून आपलं स्वतःचं आत्महत्या करतो हे चुकीचं आहे बिलकुल। कारण पोलिसांच्या खिशातनं जर आरोपी गन काढून हे करत असेल तर ते अतिशय दुर्दैवी घटना आहे। महाराष्ट्राच्या पोलिसांची एक ख्याती आहे, मुंबई पोलिसांची एक ख्याती आहे, पण ते आपल्याला दिसून आलं नाही त्या ठिकाणी। कारण पोलिसांच्या व्हॅनमध्ये असताना तो आरोपी कसा पळू शकतो याचा प्रश्न पडतो आपल्याला इथे। एक विद्यार्थी म्हणून आपल्याला शिक्षक असतील किंवा कोणी इतर जे विद्यार्थी असतील असं करताना पाहिल्यास आपण त्याच ठिकाणी रोकायला हवं होतं, पण हे दुर्दैवी घटना घडलेलं आहे। त्याच्यामध्ये अक्षय शिंदेने जेव्हा गाडीमध्ये व्हॅनमध्ये घेतलं जातं त्याने रागातून पोलिसांचा रिव्हॉल्वर काढला आणि पोलिसांवर एक फायरिंग पण केलेली आहे, त्याच्यामध्ये दुखापत पण झालेली आहे। अतिशय चुकीची बाब आहे। जे त्यांच्या काही घटना आम्ही तिथं प्रत्यक्ष नसताना काही बोलू नये, पण ते खिशातून गन काढणे हे चुकीचा आरोप आहे असं मला वाटतं कुठेतरी। म्हणजे एन्काउंटर नाही करायला पाहिजे असं तुझं मत आहे? एन्काउंटर करायला नको होतं, त्यांना फाशी द्या म्हणजे सहमत आहे आम्ही, पण ते असं चुकीचं आरोप नाही। एकंदरीत आपण कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या संवादामध्ये असं दिसून येतं की काही युवकांचा असा मत होतं की जर हे एन्काउंटर असं करत असेल तर हे आपलं कायदा सुव्यवस्था
कुठे गेलेले असेही त्यांचा काही युवकांचा आरोप आहे. तर काही युवक आणि महिला जे आहेत, स्टुडंट आहेत, त्यांचा असाही मत आहे की जे काल एन्काउंटर झालेला आहे तो अतिशय योग्य आहे. अशाच प्रकारे अशा लोकांना शिक्षा देणे महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया सोलापूर शहरातील संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधून येत आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.